नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रतिमाज रेसिपीमध्ये। आज आपण करणार आहे मटर मेथी मलाई। तेल टाकायचं थोडंसं, या तेलामध्ये थोडंसं बटर टाकायचं। बटरमुळे ही भाजी एकदम चांगली होते। थोडंसं बटर टाकायचं। आता हा खडा गरम मसाला आपण टाकायचा आहे। तमालपत्र, दालचिनी, लवंग, मोठी वेलची, हिरव्या वेलच्या आणि हे चक्री फूल, हे सगळं आपण याच्यामध्ये टाकून देऊया। आता आपण याच्यामध्ये हे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। हे कांदे आणि 1-2-3 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, ते याच्यामध्ये टाकून देऊया। हा कांदा चांगला लाल होईपर्यंत परतायचा। कांदा चांगला शिजवून घ्यायचा याच्यामध्ये। आता कांदा थोडा परतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकूया। एक चमचा भरून अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं। अद्रक लसूणचा कच्चेपणा गेला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी टाकूया। हे थोडं परतून घेऊया आपण। आता आपण याच्यामध्ये मी 1-2 टमाटे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत, पेस्ट केलेले आहे, ते याच्यामध्ये टाकून देऊया आणि हे सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि हे टमाटे पूर्ण शिजेपर्यंत आपण त्याला शिजवून घ्यायचं। 1-5 मिनिट झाकून ठेवूया आणि हे टमाटे पूर्ण शिजेपर्यंत आपण ठेवून देऊया। 5 मिनिट झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकूया। आता आपण याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद टाकूया। 1 चमचा भरून धने जिऱ्याची पावडर टाकायची आणि 1 चमचा गरम मसाला टाकायचा। हे सगळं मिक्स करून घेऊया। 1 चमचा भरून आपण लाल तिखट याच्यामध्ये टाकायचं। तुमच्याकडे जे लाल तिखट असेल घरामध्ये ते तुम्ही याच्यामध्ये टाका आणि हे परत सगळं मिक्स करून घ्यायचं। थोडंसं पाणी टाकूया म्हणजे मसाले करपणार नाही। आता आपण याच्यामध्ये ते आपण मटर सोलून घेतलेले आहे, ते मटर याच्यामध्ये टाकूया। हे मी मटर सोलून घेतले आहेत, हे फ्रेश मटर आहेत, हे आपण याच्यामध्ये टाकून देऊया। हे मटर मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकून हे मटर शिजायला ठेवून द्यायचं। थोडंसं पाणी टाकायचं आणि हे मटर शिजवून घ्यायचं। हे मटर ओलेच आहे त्यामुळे याला शिजायला वेळ लागणार नाही। 1-5 मिनिटांमध्ये आपले हे मटर शिजून तयार होतील। मग आपण त्याच्यामध्ये ती बारीक चिरलेली मेथी टाकूया। 1-5 मिनिट झाकून ठेवूया। आता ही मेथी सगळी या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची। आता ही मेथी आपण या वाटाण्यामध्ये सगळी मिक्स करून घेतलेली आहे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया। मीठ टाकायचं आणि हे मिक्स करून 10 मिनिट ही मेथी शिजेपर्यंत आपण झाकून ठेवूया। मग आपली ही मेथी मटर मलाईची भाजी तयार होईल। आता मेथी आपली चांगली शिजलेली आहे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं फ्रेश क्रीम टाकूया। फ्रेश क्रीम टाकायचं। तुमच्याकडे जर घरामध्ये दुधावरची शाई असेल तर ती सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। आता आपली ही मेथी मटर मलाईची भाजी तयार झाली आहे। आता याला जास्त शिजवायचं नाही,
नाहीतर ते मलाई टाकलेले फाटून जाईल. त्यामुळे आता आपण गॅस बंद करूया. आता आपली ही मेथी मटर मलाई तयार झाली. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनल